विधानसभा अध्यक्षांच्या दालनात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक। विधानसभेतील गदारोळावरती या बैठकीत चर्चा होतीये। सध्या आपल्याला कल्पना आहेच, विधानसभेचं कामकाज हे वारंवार तहकूब करावं लागतंय। आज विरोधक आणि सरकार हे दोघेही आमने सामने येत आहेत। अनेक मुद्द्यांवरती आणि अनेक बैठकांवरनं सुद्धा एकमेकांवरती शेरेबाजी सुद्धा झालेली आहे। तर विधानसभेत जोरदार गदारोळ झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांच्या दालनात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होतीये। विधानसभेमध्ये गदारोळ झालेला आहे। सुरुवातीला गदारोळ हा मिहिर शहा आणि त्याच्यावरती होणारी कारवाई या संदर्भात झालेला होता आणि त्यानंतर जी बैठक मराठा आणि ओबीसींसाठी सर्व पक्षीयांची बोलवण्यात आली होती, त्याला विरोधक का आले नाहीत यावरून गदारोळ झालेला होता। अधिक माहिती घेऊयात, अभिषेक मुठाळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आपण बघतोय सध्या कामकाज जे आहे ते 40 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलंय, मात्र कशासाठी ही महत्त्वाची बैठक होतीये? एकूणच बघायचं तर मराठा आरक्षणावर मोठ्या प्रमाणात गदारोळ जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळाला। सर्वपक्षीय जी बैठक आहे ओबीसी आरक्षणासंदर्भातली, ओबीसींच्या मागण्यासंदर्भातली ही आपण काल बघितलेली होती आणि याला कुठेतरी उपस्थिती जी आहे ती महाविकास आघाडीतील नेत्यांची आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि यावरनं मोठ्या प्रमाणात गदारोळ जो आहे तो देखील आपल्याला होताना पाहायला मिळालेला आहे। प्रामुख्यानं पाहायचं तर कुठेतरी विरोधकांकडनं असेल किंवा मग सत्ताधाऱ्यांकडनं हे दोघेही एकमेकांच्या आमने सामने आलेले होते आणि त्यानंतर जे स्थगन प्रस्ताव जो आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळाला। आता पाहायचं तर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची बैठक जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। एकूणच यावर काय तोडगा निघतो हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। सोबतच विधान परिषदेमध्ये देखील मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे गटनेते आहेत भाजपचे ते देखील आपल्याला बोलताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकूण नेमकं आज पाहायचं तर आरक्षणासंदर्भात मोठ्या प्रमाणात जे गोष्टी आहेत त्या आपल्याला होताना दिसतात। नक्कीच, मात्र सगळ्यात महत्त्वाचं यावर विजय वडेट्टीवार यांनी जोरदार आक्षेप घेतलेला होता। सत्ताधारी आम्हाला बोलू देत नाहीत असाही आक्षेप त्यांनी घेतलेला होता। तुर्तास धन्यवाद अभिषेक या संपूर्ण माहितीसाठी।